नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्त्वाचा आणि अत्यंत गंभीर विषय मी आपल्यासमोर घेऊन आलोय. तो म्हणजे असा आहे की बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यामध्ये मस्साजोग नावाचं गाव येतं. या मस्साजोग गावचे सरपंच असलेले संतोष देशमुख हे गेल्या अनेक वर्षापासून त्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं समाजाची सेवा करतायत. लोकांचे प्रश्न सोडवणं, शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवणं, बेरोजगारांना रोजगार मिळवून देणं, असे अनेक कामं संतोष देशमुख यांनी त्यांच्या या मस्साजोग या गावामध्ये केलेले आहेत. आणि याचंच एक फळ म्हणून त्यांच्या पत्नीला त्या ठिकाणी गावकऱ्यांनी सरपंच म्हणून निवडून दिलं आणि संतोष देशमुख हे सुद्धा मस्साजोगचे सरपंच म्हणून काम पाहत आहेत. वास्तविक पाहता त्यांनी जी कामं केली, या कामामुळे त्या गावाला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. विशेष म्हणजे संतोष देशमुख यांचं सुद्धा अनेक वेळा सत्कारही झालेले आहेत. एवढं सगळं चांगलं गाव, एवढा चांगलं काम करणारा सरपंच, हे सगळं घडत असताना मराठा समाजाच्या आरक्षण लढ्यामध्ये सुद्धा संतोष देशमुख यांनी हिरिरीने भाग घेतला आणि जरांगे पाटलांच्या सोबत खांद्याला खांदा लावून आरक्षण मिळावं या मागणीसाठी आंदोलन सुद्धा केली. शेतकऱ्यांसाठी सुद्धा आंदोलन अनेक वेळा केली आणि म्हणून संतोष देशमुख हे या भागामध्ये परिचित होते. परंतु मला आवर्जून आणि गंभीरपणे हा बाब सांगायची आहे की एवढा आदर्श असलेला आणि लोकांनी मान्य केलेला, लोकमान्य असलेला सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली आहे. या हत्येमुळे संपूर्ण बीड जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रामध्ये खळबळ तयार झालेली आहे. त्याचं कारणही असं आहे की ज्या बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यामध्ये मस्साजोग गाव येतं, याच बाजूला परळी विधानसभा मतदारसंघ आहे आणि त्याच बाजूला अंबाजोगाई तालुका असून केज विधानसभा मतदारसंघ सुद्धा आहे. या दोन्ही मतदारसंघामध्ये विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर अनेक गैरप्रकार घडलेले आहेत, अनेक मारामाऱ्याचे प्रकार घडलेले आहेत. विशेष म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीनंतर या परळी मतदारसंघामध्ये गोळीबाराची झालेली घटना आणि त्या ठिकाणी एक जणाची हत्या सुद्धा झाली होती. हे प्रकरण ताजंच आहे. परंतु त्याही व्यतिरिक्त लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक बूथ कॅप्चर करणं, दादागिरी करणं, दहशत निर्माण करणं हाही भाग या भागामध्ये झाला. आणि विधानसभेच्या ज्या नुकत्याच झालेल्या निवडणुका आहेत, याही निवडणुकीमध्ये मतदारांवर दबाव आणणं, अधिकाऱ्यांवर दबाव आणणं, विशेष म्हणजे प्रतिस्पर्धी उमेदवाराला सुद्धा आपल्या मतदारसंघात मतदानाच्या दिवशी फिरू न देणं, त्याला अडचणीत आणणं, घोषणाबाजी करणं आणि आपली दहशत निर्माण करून मतदान करून घेणं, असे अनेक प्रकार सोशल मीडियावर वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रभर पाहायला आपल्याला मिळालेले आहेत. या सगळ्या घटना एकीकडे असताना विधानसभेच्या निवडणूक झाल्याच्या नंतर अवघ्या काही दिवसामध्ये सरकारही स्थापन झालंय. मात्र केज मतदारसंघातल्या या मस्साजोगच्या सरपंचाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या हत्येनं पूर्ण परिसरामध्ये खळबळ निर्माण झाली आहे. त्याचं कारण असं आहे, ही हत्या नेमकी का करण्यात आली, कोणी केली, या हत्येच्या मागं मास्टर माइंड कोण आहे याची चर्चा सध्या सर्वत्र चर्चेला जात आहे. विशेष म्हणजे ज्यावेळी DS न्यूजच्या माध्यमातून आपण माहिती घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा अशी गंभीर बाब आपल्या लक्षात आली की संतोष देशमुख हे आपल्या ड्रायव्हर सोबत आपल्या गावी परत जात होते आणि परत जात असताना डोनगाव या ठिकाणी टोल नाका आहे. या टोल नाक्यावर काळ्या रंगाची स्कॉर्पिओ आडवी लावण्यात आली होती. याच वेळेस ड्रायव्हर आणि संतोष देशमुख यांच्या मनामध्ये पानचूक चुकली की नेमकी काळ्या कलरची जी गाडी आहे ही आपल्या टोल नाक्याच्या समोर अशा पद्धतीनं का लावण्यात आलेली असेल. दोघंही सावध झाले. परंतु याच वेळी त्या काळ्या स्कॉर्पिओ मधून 5 ते 6 जण हे खाली उतरले आणि संतोष देशमुख यांच्या गाडीकडे गेले. त्याच वेळी गाडी आतून लॉक करण्यात आली. मात्र एवढं सगळं होत असताना या काळ्या स्कॉर्पिओ मधून आलेल्या 5 ते 6 जणांनी गाडीवरती हल्ला चढवला, गाडीचे लॉक तोडले आणि गाडीमध्ये बसलेल्या ड्रायव्हरला बाहेर काढून बाजूला हकलल्या गेलं. त्या दुसऱ्या क्षणाला गाडीचा दुसरा लॉक उघडला गेला, गेट उघडलं, दरवाजा उघडला, आतमध्ये बसलेल्या संतोष देशमुख यांना बाहेर काढण्यात आलं. त्यांना काठ्यानं मारण्यात आलं आणि काठीनं मारून त्यांना आपल्या स्कॉर्पिओमध्ये बसवून या 6 जणांनी त्यांचं अपहरण केलं. ही घटना ड्रायव्हरनं गावात येऊन सांगितली आणि एकच खळबळ उडाली. गावामध्ये संतोष देशमुख यांचं अपहरण झाल्याची माहिती पोहोचली की संतोष देशमुख याचं अपहरण नेमकं कोणी केलं. कारण या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन रस्त्यावर ठिय्या मांडला, पोलीस स्टेशनला जाऊन त्या ठिकाणी माहिती दिली की संतोषचं अपहरण झालेले, घडलेली घटना पोलिसांना सांगितली. परंतु पोलिसांचं पाहिजे तसं सहकार्य मिळत नाही असं गावकऱ्यांनी आरोप केला. परंतु यानंतर काही वेळामध्येच एक दुसरी बातमी आली आणि ती अत्यंत गंभीर स्वरूपाची आली. ती म्हणजे संतोष देशमुख याची हत्या करण्यात आलेली होती आणि त्यांचं प्रेत रस्त्याच्या बाजूला पडलेलं होतं. वास्तविक पाहता ही प्रेत पाहत असताना कोणाच्याही अंगावर काटा तर येईलच, पण मनामध्ये प्रचंड अशी संताप येईल
असा प्रकार त्या ठिकाणी घडला होता. कारण संतोष देशमुख यांच्या डोळे हे लायटरनं जाळण्यात आले होते, जाळण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या डोक्यावरती वार करण्यात आले होते, पायावरती वार करण्यात आले होते, शरीरावर मोठ्या पद्धतीनं त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली होती आणि त्यांची निर्गुण हत्या सुद्धा या ठिकाणी करण्यात आली होती. या हत्येनं पूर्ण परिसर त्या ठिकाणी स्तब्ध झाला होता. गावकरी संतप्त झाले होते आणि संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी अहमदपूर अहमदनगर या रस्त्यावर रस्ता रोको केला. 1-2 तास नव्हे तर तब्बल 10 ते 12 तास हा राष्ट्रीय महामार्ग गावकऱ्यांनी महिलांनी एकत्र येऊन अडवला. सगळ्या गाड्या त्या ठिकाणी थांबवल्या. पोलिसांनीही आपल्याला सहकार्य केलं नाही आणि या पद्धतीनं आरोपी तात्काळ अटक झाले पाहिजेत ही भूमिका सगळ्या लोकांनी लावून धरली. वास्तविक पाहता लोकांचा रोष इतका प्रचंड होता. रस्त्यानं जाणारी एसटी महामंडळाची बस या लोकांनी पेटवून दिली आणि त्याच ठिकाणी पोलिसांच्या लक्षात आलं की आता ही घटना अत्यंत भयानक पद्धतीनं होत चाललेली आहे. यानंतर मस्साजोग गावामध्ये पोलिसांचा फोर्स वाढला आणि त्या ठिकाणी छावणीचं स्वरूप सुद्धा आलं. 10 ते 12 तास चाललेल्या या रस्ता रोकोमुळे दोन्ही बाजूला ट्रॅफिक ही जाम झाली होती. ही हत्या नेमकी केली कोणी, या हत्येमागं आहे कोण आणि याचा मास्टर माइंड कोण आहे याविषयी त्या ठिकाणी चर्चा सुद्धा घडत होत्या. हे सगळं घडत असताना लोक ऐकत नाहीयेत आणि संतोष देशमुख याचा मृतदेह सुद्धा ताब्यात घेत नाहीत. अंत्यविधी सुद्धा आम्ही करणार नाहीत. जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तोपर्यंत आम्ही कुठलीही पुढची प्रक्रिया होऊ देणार नाही, अशा पद्धतीची भूमिका संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी आणि गावकऱ्यांनी त्या ठिकाणी घेतली. याच वेळी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना ही माहिती मिळाली आणि त्यांनी तात्काळ मस्साजोग हे गाव गाठलं. आंदोलनस्थळी ते त्या ठिकाणी गेले. रस्ता रोको आंदोलनामध्ये ते बसले. 4 ते 5 तास लोकांच्या सोबत त्या ठिकाणी बसून त्यांनी चर्चाही केली. पोलीस प्रशासनही त्या ठिकाणी आलं, परंतु लोकांचा आक्रोश, लोकांचा संताप आणि लोकांची चीड पाहून त्या ठिकाणी पोलीसही हतबल झाले. यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी मध्यस्थीची भूमिका घेतली आणि लोकांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पोलीस प्रशासनापर्यंत त्या ठिकाणी मांडल्या. ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणची माहिती घेतल्यानंतर आणखीन एक भयंकर अशी घटना समोर आली. ती म्हणजे काही आरोपींनी, यापैकी जे आरोपींची नावं आलेली आहेत, या आरोपितांनी त्या ठिकाणी असलेल्या पवनचक्कीमध्ये, ज्या की पवनचक्क्या त्या ठिकाणी उभा आहेत आणि या ठिकाणी मस्साजोगचे अनेक युवक कामाला आहेत, तिथं काम करतायत. त्यांच्यापैकी अनेकांना या लोकांनी मारहाण केली होती, शिवीगाळ केली होती आणि दमदाटी सुद्धा केली होती. त्यांना दमदाटी करू नका, त्यांना मारहाण करू नका, दहशत निर्माण करू नका हे सांगण्यासाठी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांनी घटनास्थळी जाऊन त्या लोकांना अडवलं होतं, थांबवलं होतं आणि त्यांना विरोधही केला होता. हाच राग या लोकांच्या मनामध्ये होता. त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले होते आणि न्यायालयासमोर उभा केल्यानंतर त्यांना जामीनही मिळाली होती. विशेष म्हणजे जामीन मिळाल्यानंतर हे आरोपी आणि त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाचे काही अधिकारी, PSI याच आरोपी सोबत गावामध्ये फिरताना लोकांना दिसले आणि त्यानंतर 3 वाजता संतोष देशमुख यांचं टोल नाक्यावरून त्या ठिकाणी त्यांच्या गाडीतून अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर काही तासातच त्यांची हत्या सुद्धा करण्यात आली. ही जी चीड लोकांच्या मनामध्ये होती, यामुळे पोलीस प्रशासनाच्या विरोधात सुद्धा लोकांचा प्रचंड रोष त्या ठिकाणी होता आणि म्हणून लोकांनी मागणी केली होती की जे PSI या ठिकाणी आहेत, ज्यांनी आमचं ऐकलं नाही आणि आरोपितांना मदत केली, संगनमत केलं असंही त्यांच्यावर आरोप करण्यात आला, त्यांना तात्काळ निलंबित करा ही सुद्धा मागणी केली. यानंतर पोलीस प्रशासनानं PSIला त्या ठिकाणी सस्पेंड केलेलं आहे. त्यासोबत अनेक पोलीस अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची चौकशी सुद्धा लावलेली आहे. सदर प्रकरण गंभीर स्वरूपाचं असल्या कारणानं याचा तपास सुद्धा CID कडे देण्याचं त्यांनी त्या ठिकाणी मान्य केलेलं आहे. वेगवेगळ्या गावकऱ्यांच्या मागण्या होत्या त्याही मान्य केल्या आहेत आणि मनोज जरांगे पाटील यांच्या मध्यस्थीनंतर हे आंदोलन त्या ठिकाणी मागे घेण्यात आलेलं आहे. वास्तविक पाहता गावकऱ्यांनी 2 ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केलं होतं आणि या आंदोलनातली लोकांची भावना आणि प्रतिक्रिया अत्यंत संतप्त आहे. मित्रांनो, या सगळ्या घडामोडी घडतायत बीड जिल्ह्यातल्या परळी मतदारसंघ, केज मतदारसंघ आणि अंबाजोगाई तालुक्यादरम्यान. का घडतंय, कशामुळे घडतंय याची अनेक कारणं समोर येत आहेत. या घटनांच्या पाठीमागं कोण आहे, राजकीय वरदहस्त कोणाचा आहे, कोण दहशत निर्माण करतोय, कोण दादागिरी करू पाहतंय आणि या ठिकाणी दबाव तंत्राचा वापर कोण करतोय, हे सुद्धा अनेक प्रश्न या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं चर्चेले जात आहेत. बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी घटनास्थळी त्या ठिकाणी जाऊन भेट दिलेली आहे, लोकांची चर्चा केली आणि त्या ठिकाणी माध्यमांशी बोलताना त्यांनी थेटपणे सांगितलंय की लोकसभेच्या निवडणुकीपासून या ठिकाणी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय, दादागिरी निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय, गोरगरिबांना त्या ठिकाणी आपल्या दहशतीमध्ये ठेवण्याचा सुद्धा प्रयत्न करतोय. हे आम्ही खपून घेतलं जाणार नाही. जर अशाच पद्धतीनं होणार असेल तर यापुढे संपूर्ण समाज बांधव एकत्र येऊन याविषयी आंदोलन करतील असा इशारा सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे.
हे बीड आहे का बिहार आहे असा सुद्धा त्यांनी प्रश्न उपस्थित केलाय. बीडचा कोणीतरी बिहार करू पाहतोय आणि हे आम्ही होऊ देणार नाही असा इशारा सुद्धा संदीप क्षीरसागर यांनी दिलेला आहे. परंतु याच वेळी मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया अत्यंत बोलकी आणि गंभीर स्वरूपाची आहे. त्यांनी स्पष्टपणे इशारा दिलाय की जे काही तुम्ही जातीच्या आडून या ठिकाणी करतायत हे योग्य नाहीये. ज्या माणसाचं चुकतं त्याच्या पाठीमागं तुम्ही राहू नका, त्याला पोलिसाच्या स्वाधीन करा, त्याच्यावर गुन्हे दाखल झालेले त्याला अटक होऊ द्या. नसता अशाच पद्धतीनं तुम्ही जर करत असाल तर येणारा काळ हा अतिशय गंभीर असू शकतो. याचे परिणाम गंभीर होतील, समाजाला उद्रेक होईल. अशा पद्धतीची तुम्ही वागणूक या ठिकाणी देऊ नका अशा पद्धतीचाही त्यांनी इशारा दिलेला आहे. जर या प्रकरणामध्ये पोलीस प्रशासनानं दिलेली आश्वासनं जर या 2 ते 4 दिवसामध्ये पाळले गेली नाहीत तर मग मात्र संपूर्ण बीड जिल्ह्यातला मराठा समाज मस्साजोग या ठिकाणी एकत्र आणला जाईल आणि मोठ्या स्वरूपाचं तीव्र आंदोलन या ठिकाणी उभा केलं जाईल असा इशारा सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे. मित्रांनो, नेमकं बीड जिल्ह्यामध्ये चाललंय काय? निवडणुकीमध्ये हारजीत होत असते. या गटातून त्या गटात, त्या गटातून या गटात कार्यकर्ते जात असतात. परंतु मनामध्ये राग रोष हा ठेवून किंवा सत्तेचा उन्माद करण्यासाठी अशा पद्धतीची दहशत दादागिरी जर होत असेल तर निश्चितपणे ही भविष्यासाठी चांगली बाब नाहीये. कारण याचे पडसाद इतर समाजाच्या इतर घटकांवर जर पडले आणि त्यांनी जर अशाच पद्धतीची भूमिका घेतली तर ही कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याचे या ठिकाणी लक्षणं दिसत आहेत. वास्तविक पाहता पोलीस प्रशासनाचा दबाव बीड जिल्ह्यातल्या कोणत्याही मतदारसंघात कोणत्याही तालुक्यात आपल्याला पाहायला मिळत नाहीये. जी काही राजकीय मंडळी आपल्या राजकीय स्वार्थासाठी राजकीय दबाव, सत्तेचा दबाव प्रशासनावर आणतायत, अधिकाऱ्यावर आणतायत, पोलिसांवर आणतायत आणि त्याचमुळे अशा घटना पुन्हा पुन्हा घडतायत. या घटना जर आजच रोखल्या नाही, वेळीच जर रोखल्या नाही तर याचा उद्रेक बीड जिल्ह्यात होऊ शकतो आणि बीड जिल्ह्यात झालेला हा उद्रेक महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावामध्ये पोहोचू शकतो. अशी भयानक परिस्थिती या ठिकाणी आहे. संतोष देशमुख यांचा ज्यावेळेस मृतदेह पाहिला, त्यांचे जे काही निर्गुण हत्या करण्याचा प्रकार त्या ठिकाणी पाहिला, खरोखर मनाला संतप्त त्या ठिकाणी वेदना होत आहेत. चीड येते की इतकी निर्गुण हत्या बीडमध्ये या पद्धतीनं होऊ शकते. कारण एक लोकांच्या मनामध्ये उतरलेला माणूस, जो की लोकांनी त्याला आपल्या डोक्यावर घेतलेला आहे, त्याचं कौतुक केलेलं आहे, त्याला आपला नेता निवडलेला आहे, तो चांगल्या पद्धतीनं काम करतोय आणि अशा माणसाचं भर दिवसा अपहरण केलं जातंय, त्याची हत्या केली जाते आणि दादागिरी आणि दहशत निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला जातोय हे अत्यंत चुकीचं आहे. याला संपूर्ण समाजानं सुद्धा रोखण्याची गरज आहे. हा महत्वाचा मुद्दा मी आपल्याला या ठिकाणी व्यक्त करतोय. मित्रांनो, बीड जिल्ह्यातल्या केज मतदारसंघामध्ये जी ही निर्गुण हत्या झालेली आहे, या हत्येमागं नेमकं कोण आहे, हत्या करण्यापर्यंत या तरुणांची मजल गेली कशी, यांना कायद्याचा धाक राहिलेला नाही का, कानून यांना काय असतो हे माहित नाही का, शिक्षा झाल्यानंतर आपल्याला काय त्रास होईल याची सुद्धा यांना जाणीव नाही का, किंवा राजकीय वरदहस्त असेल किंवा एखाद्या गुंड प्रवृत्तीचा आपल्यावर वरदहस्त असेल तर आपल्याला काहीच होऊ शकत नाही अशी यांच्या मनामध्ये भावना निर्माण झाली आहे का? तुम्हाला काय वाटतं? या घटनेमागं नेमकं कोण आहे आणि या घटनेचे पडसाद रोखण्यासाठी पोलीस प्रशासन आणि शासनानं काय भूमिका घेतली पाहिजे? तुमचं मत तात्काळ कळवा आणि अशा या घटना नेमक्या का घडतायत याची कारणं जर तुम्हाला माहित असतील तर डीएस न्यूजच्या या व्हिडिओच्या खाली कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया निश्चित द्या. कारण तुमच्या प्रतिक्रिया अत्यंत अभ्यासू असतात, त्या संपूर्ण महाराष्ट्रातून असतात, म्हणून ते आमच्यासाठी महत्त्वाच्या असतात. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल. परंतु पुन्हा जाताना एक विनंती करेल, जर डीएस न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा. व्हिडिओ आणि माहिती जर आवडली असेल तर आपल्या जास्तीत जास्त मित्रांना ती शेअर करा, व्हायरल करा आणि पुन्हा कायम आपल्या संपर्कात राहा. धन्यवाद मित्रांनो.